पुढे बातमी उदयनराजे यांनी केलेल्या एका आरोपाचे लोक गायब करायची काँग्रेसची परंपरा आहे असा गंभीर आरोप उदयनराजेंनी केलेला आहे। माधवराव सिंधिया, राजेश पायलट आणि वाय.एस.आर. रेड्डी यांची लोकप्रियता होती, मात्र त्यांचा अपघात झाला। ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे असं मोठं वक्तव्य उदयनराजेंनी केलंय। तर उदयनराजे फक्त साताऱ्यात बोलतात हा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। नेते पळवण्याचा खरा अनुभव उदयनराजेंनीच घेतलाय असं प्रत्युत्तर वर्षा गायकवाड यांनी दिलंय। लोक गायब करण्याची परंपरा काँग्रेसची आहे। राजेश पायलट ज्यावेळेस अध्यक्षपदाचा फॉर्म भरायला निघाले होते, ॲक्सिडेंट झाला। त्याचबरोबर माधवराव सिंधिया त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला। त्याचबरोबर वाय.एस.आर. रेड्डी हे सुद्धा काँग्रेसमधलेच होते, ते पॉप्युलर व्हायला लागले, त्यांचा पण ॲक्सिडेंट झाला। त्याच्यावरती खरंच विचार करण्यासारखं। छगन भुजबळ यांचे विश्वासू दिलीप खैरेंनी लोकसभेचा अर्ज घेतलाय। त्यांच्या वतीने अंबादास खैरेंनी हा अर्ज घेतला, त्यामुळे नाशिकच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच असल्याचं दिसून येते। छगन भुजबळ मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। राष्ट्रवादीमध्ये नाशिकच्या जागेवर त्यांचा दावा आहे। छगन भुजबळांनी माघार घेतली असली तरी राष्ट्रवादीचे नेते सातत्याने सांगतात की अजूनही आमचा नाशिकवर दावा आहे। आणि आता छगन भुजबळांचे विश्वासू दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतला। सगळ्यात तऱ्हेने पुढे घेण्याचं काम केलं पवार साहेबांनी। सध्याची राजकीय परिस्थिती आणि घडामोडी घडतात।